हाय हॅलो वेलकम टू स्नेहास जर्नी। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण व्यवस्थित आणि ठीक असणार। तर पाऊस खूप झालेला आहे पुण्यात, तर सगळ्यांनी न्यूज वगैरे बघितल्याच असतील आणि 11 ते 12 दिवस झालं आपले व्लॉग्स पण आले नाहीत। तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की माझीही तब्येत ठीक नव्हती आणि मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती, तर त्यामुळे मग व्लॉग करायला तितकासा वेळ भेटत नव्हता, कारण की हॉस्पिटलला येणं जाणं वगैरे ह्या गोष्टी, त्यात पाऊस पडत होता। मग म्हटलं की निवांत तुमच्यासोबत व्लॉग शेअर करू। मी आत्ता आली आहे ॲमेनॉरा मॉलमध्ये आणि झुडिओमध्ये सेल लागलेला आहे, तर जस्ट काही चप्पल किंवा जे सँडल्स वगैरे आहेत ते घेण्यासाठी आली आहे। मग म्हटलं की बघूया, आणि असंही काही कुर्तीज आणि टॉपवरती डिस्काउंट्स आहेत, तर जे रेग्युलर यूज आहे ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच घेणार आहे। अदरवाईज मी एक्स्ट्रा काही घेणार नाही, कारण की मी लास्ट मंथला शॉपिंग केली होती। तर जस्ट सेल आहे म्हणून बघण्यासाठी आले आहे। आणि हे आहे सीझन मॉलचं झुडिओ। तर मी दोन्हीकडे फक्त झुडिओमध्येच व्हिजिट केलं होतं, आणि इकडे जास्त तर ॲमेनॉरा मॉलमध्ये खूप छान म्हणजे स्टॉक आलेला आहे, जे सीझन मॉल कम्पेअर केलं तर तसं बघायला गेलं तर। इथे एवढे काही असे विशेष आणि बघण्यासारखं मला वाटलं नाही आहेत टॉप किंवा कुर्तीज। वन पीस पण होते, चप्पल्स पण होते, सँडल्स वगैरे सगळंच त्याच्यावरती। बाकी कॉस्मॅटिकवरती काही ऑफर्स नाही आहेत, फक्त जे कुर्तीज, ड्रेसेस, जम्पसूट आणि जे हे सँडल्स आहेत त्याच्यावरती आहेत। बाकी हे 149चे येतील। तर सगळे जे म्हणजे फ्लॅट सँडल्स आहेत त्या 149ला आहेत, आणि त्याच्यामध्ये पण साईज आहेत नाही आहेत, सो मी काही घेतलंच नाही आहे। त्याच्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं, म्हणजेच लक्ष्मी रोडला जायचं होतं। जसं की गौरी गणपती आलेले आहेत म्हणून मग मी ॲटो बुक केली आणि लक्ष्मी रोडला चालले। त्यात मला थोडंफार सामान पण घ्यायचं होतं, देवींसाठी साड्या घ्यायच्या होत्या, आणि गौरी गणपती आली आहे तर मग काही थोडंफार शॉपिंग पण करायची होती, जसं की ते बाळांचे कपडे वगैरे हे सुद्धा घ्यायचे होते। तर आता आली आहे मी लक्ष्मी रोडला, म्हणजेच बरोबर जिथे आता दगडूशेठ गणपती बसणार आहे तर त्याचा हा सेटअप चालू आहे पूर्ण। आणि त्याच्याच बाजूला तुळशीबागेच्या इथे आली आहे मी, आतमध्ये जाते तर इथे सगळं बघा, एवढं छान गौरीचं वेगवेगळे ड्रेसेस किंवा बॉडीज हे सगळं आलेले आहेत। हे कपडे असे आणि ज्या स्ट्रेचेबल बॉडीज आहेत त्यासुद्धा भेटून जातात आहेत। त्याचे भरपूर असे शॉप आहेत इथे की जेणेकरून त्यांनी वेगवेगळ्या व्हेरायटीज ठेवलेत। हे दिया वगैरे पण आहेत, हे बाहेर आहे, जसं की पितळाचं जे बाहेरच्या बाजूला एक लाईन दिसते आत जायला, तिथे हे सगळं सामान असणार आहे। तर गौरी गणपतीच्या पुढे हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी सुद्धा इकडेच मिळतं। हे पण वेगवेगळंच होतं तिथे, सर्व त्यांनी म्हणजे हँडमेड बनवलेलं आहेत ह्या वस्तू। इकडे आलं की इकडे पण असे 2-3 म्हणजे पूर्ण शॉप्सच आहेत, आणि इकडे गौरी गणपतीचं सगळं सामान तुम्हाला मिळून जाणार। जी आतमध्ये गेल्यानंतर जे बाहेर लावलेलं असतं त्यांनी पितळेचे जे शॉप, तिथून आतमध्ये आहे। आत जायला विचारलं रोड कुठे तरी ते सांगून देतील। आणि अशा ह्या सर्व बॉडीज आणि बाळं वगैरे ते त्यांचे ड्रेसेस, स्पेशली त्या बाळांचे ड्रेसेससुद्धा आलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या घरी अगोदरच्या ज्या गौरीच्या मूर्ती असतील त्याच्या सायझेस बघून ते घेऊ शकता। आणि इथे मंदिरात दर्शन झालं। आता ती जी रोहित कोल्ड कॉफी आहे, तर मला वाटतं की बऱ्याच जणांनी सदाशिव पेठेत किंवा खाऊ गल्लीत खाल्ली असणार आहे, त्यांचं शॉप आता इकडे पण झालेलं आहे। तर हे सगळं पितळ्याच्या वस्तू ज्या गौरी गणपतीच्या समोर आपण डेकोरेशनसाठी ठेवतो अशा, आणि हे थोडंसं मला युनिक वाटलं आणि एकदम वेगळं कलेक्शन आलेलं आहे। खूप छान म्हणजे दिवे वगैरे असं होतं, पण प्रचंड गर्दी होती, त्यात पाऊस आहे, त्यामुळं सोबत छत्री कॅरी करा। आणि हा पूर्ण सेटअप होतोय गणपती बाप्पांचा छान, दगडूशेठ गणपती बाप्पा बसणार आहे तिथे।
तर आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की कसा वाटतो व्लॉग. तर मी दोन्ही पण एक साथच कवर केलं आहे. आणि त्याच्यानंतर जे लास्ट डे होता, म्हणजे आता श्रावण चालू होतो आहे, तर मग म्हटलं श्रावण चालू होतं तर आपण नॉनव्हेज एकदा खाऊन जाऊयात. मग साईनाथ खानावळ म्हणून खूप फेमस आहे पुण्यात, मी तुम्हाला रिकमेंडेड करेल की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन नक्की जेवण करा, नक्की जेवण करा. काहीच त्रास होत नाही, एकदम चांगलं आणि उत्तम प्रकारचं त्यांच्याकडे चिकन आणि मटण आहे. तर आम्ही चिकन थाळी घेतली होती, चिकन फ्राय आणि चिकन रस्सा वगैरे. तर घरच्यासारखं घरगुती जेवण आहे तिथे. व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.